टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। एक महत्त्वाची बातमी हिंगोलीतून येते। दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज हिंगोलीत जोरदार निदर्शने करण्यात आली। हिंगोली शहरातील मुख्य संविधान चौकातून कार्यकर्त्यांनी एक भव्य रॅली काढली। केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या दडपशाही विरोधात मोदी शहा मुर्दाबाद आणि धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण शहर दुमदुमून गेला। या आंदोलनामुळे शहरातील बाजारपेठ काही काळासाठी बंद होती। या रॅलीमध्ये केवळ पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक सुद्धा सहभागी झाले होते। तसंच अभिजित दिपके यांच्या काकांनी देखील या आंदोलनाला उपस्थिती लावून पाठिंबा दर्शवला। लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या केंद्र सरकारनं दडपशाही थांबवली नाही तर लढा अधिक तीव्र करू असा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीने दिलाय। मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांना वंदन करतो। सर्वप्रथम आम्हाला आमच्या पक्षप्रमुख सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडी, आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, युवा कार्यकारिणी, महिला आघाडी आणि विद्यार्थी सम्यक अशा चारही विंग्स आमच्या याच्यामध्ये सहभागी आहेत। त्याचबरोबर आम्हाला CPI आणि आम आदमी ह्या दोन पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। जंतर मंतर या ठिकाणी ज्या मुलावर अमानुष हल्ला झाला, वास्तविक पाहता संविधानिक घटनेप्रमाणे त्यांनी आपला हक्क मागण्यासाठी आणि पेपर फुटीचा जो प्रकार झालेला, भ्रष्टाचार झालेला, या भ्रष्टाचाराची चौकशी आणि त्या चौकशीमध्ये जे पकडलेले माणसं आहेत त्या बाबत प्रधानमंत्र्यांनी, शिक्षण मंत्री प्रधान साहेब यांनी नैतिक जिम्मेदारी स्वीकारून आणि संविधानाचा आदर करून त्यांनी खरं तर राजीनामा द्यायला हवं होतं। परंतु तसं न करता आमच्या गोरगरीब मुलं जिथं शाळा शिकतात आणि त्या मुलांनी संविधानिक रूपाने जी मागणी केलेली आहे की राजीनाम्याची मागणी आहे आणि पेपर फुटीच्या भ्रष्टाचाराची उघड चौकशी व्हावी, यावर सरकारने त्यांना अमानुषपणे मारहाण केली आणि त्या अमानुषपणे मारहाण झालेल्या प्रकाराच्या निषेधार्थ आणि त्यांच्या सन्मानार्थ आम्ही बाळासाहेबांच्या आदेशानुसार आज हा हिंगोली जिल्ह्याची बंद पुकारलेला आहे। कुठं म्हणतो की विरोधीपेक्षा राहिलाच कुठं। 20 दिवसापासून विद्यार्थी जंतर मंतरवरती आंदोलन करत बसले होते। 20 दिवसामध्ये एकही विरोधी पक्षातला नेता किंवा जे स्वतः विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधी त्यांना भेट द्यायला गेले नाहीत। 20 दिवसाच्या नंतर जे काही संसदेवरती मोर्चा काढण्यात आला आणि मोर्चानंतर जे काही पडसाद उमटले, त्यांच्यावरती जे काही लाठीचार्ज झाला, जेव्हा देशभरातून पडसाद उमटले त्याच्यानंतर राहुल गांधी विरोधी पक्षनेता यांनी मोदीच्या घरासमोर जे काही नाटक केलेलं आहे, हो आम्ही त्याला नाटकच म्हणणार, कारण तुम्ही 20 दिवसांमध्ये एकाही दिवशी त्यांना भेट दिली नाही, सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना भेट दिली नाही। दोघांनी एकमेकांच्या घरासमोर आंदोलन करायचं आणि आपल्या अवतीभोवती वातावरण ठेवायचं, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करायचं, हे सर्वांचं एक याचे षडयंत्र आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी आरोही जाधव, हिंगोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।